काय आहे तारक मंत्राचा संकल्पविधी, ज्याने अशक्य गोष्टीही शक्य होतात? तारक मंत्राचा संकल्प करणे म्हणजेच केवळ स्वामीसमोर हात जोडून नव्हे, तर तुमच्या अंतर्मनाला आणि विश्वातील दैवशक्तीला दिलेला एक कमिटमेंट आहे. संकल्पाने मंत्राची शक्ती अनेक पटीने वाढते, कारण तुम्ही इच्छाशक्ती म्हणजे विल पॉवर एक बिंदूवर केंद्रित होतो. स्वामी समर्थ तारक मंत्राचा संकल्प करण्याची शास्त्रीय आणि आध्यात्मिक पद्धत खालीलप्रमाणे आहे. पहिला, पूर्वतयारी. द प्रिपरेशन्स म्हणजे दिवस, गुरुवार किंवा कोणत्याही शुभ दिवशी, उदाहरणार्थ पौर्णिमा किंवा संकष्टी, संकल्पाला सुरुवात करणे उत्तम. वेळ, शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 4 ते 6 किंवा संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी. स्थळ, घरातील देवघर किंवा शांत जागा जिथे स्वामीचा फोटो किंवा प्रतिमा असेल. संकल्पाची प्रत्यक्ष कृती, पाटावर किंवा आसनावर शांत बसा. समोर स्वामींचा फोटो आणि दिवा असावा. उजव्या हाताच्या तळव्यावर थोडी पाणी घ्या. पाणी हे ऊर्जेचे वाहक आहे. त्यावर थोडे अक्षता, तांदूळ आणि एक फूल ठेवा. आता डोळे मिटून स्वामींचे स्मरण करा आणि मनात किंवा हळू आवाजात पुढील प्रमाणे म्हणा. मी म्हणजे तुमचे नाव. आज या शुभ दिवशी माझ्या म्हणजे विशिष्ट इच्छा किंवा मानसिक शांतीसाठी 21, 41 किंवा 108 दिवसांचा तारक मंत्राचा संकल्प करीत आहे. मी रोज म्हणजे उदाहरणार्थ 11 किंवा 21 वेळा श्रद्धेने तारक मंत्राचा पाठ करेन. स्वामी, हे अनुष्ठान पूर्ण करण्याची शक्ती मला द्या आणि माझ्या पाठीशी उभे राहा. हे बोलून झाल्यावर हातातील पाणी तुंबनात सोडा आणि स्वामीच्या चरणी नमस्कार करा. संकल्पाचे 3 स्तर. मानसिक स्तर. संकल्प केल्यामुळे मेंदूतील प्री-फ्रंटल कॉर्टेक्स सक्रिय होते. यामुळे तुमची शिस्त वाढते आणि संकल्पाच्या काळात तुमचे मन विचलित होत नाही. ध्वनी स्तर. जेव्हा तुम्ही ठरवलेल्या संख्येने मंत्र म्हणा, तेव्हा तुमची सोबती व विशिष्ट फ्रिक्वेन्सी तयार होते. जसे रोज व्यायाम केल्याने स्नायू तयार होतात, तसे रोज मंत्र म्हटल्याने तुमचे ऑर मजबूत होतात. भावनिक स्तर. स्वामींना साक्षी ठेवल्यामुळे तुमच्यात एक प्रकारची निर्भयता येते आणि तारक मंत्राचा मुख्य गाभा आहे. पाळायची पथ्ये. संकल्पाच्या काळात काही गोष्टींचे पालन करणे मंत्राला सिद्ध करण्यास मदत करते. वेळ पाळा. रोज एकाच वेळी मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा. यामुळे मेंदूला त्या लहरीची सवय होते. सात्विकता. आहार सात्विकता ठेवा आणि मनात कोणाबद्दलही द्वेष किंवा राग आणू नका. मौन. जपानंतर किमान 2 मिनिटे शांत बसा, जेणेकरून निर्माण झालेली ऊर्जा शरीरात शोषली जाईल. संकल्प का करावी? जेव्हा आपण एखादी गोष्ट नक्की करतो, तेव्हा आपल्या शरीरातील रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम RSAS या ध्येयाशी संबंधित संधी शोधू लागते. आध्यात्मिक भाषेत तुमच्या संकल्पने स्वामीची शक्ती तुमच्या कार्यात सक्रिय होते. विशेष टिप्स. जर एखादी दिवशी सूतकामुळे किंवा अपरिहार्य कारणामुळे मंत्र म्हणता आले नाही, तर मनातल्या मनात स्वामींची माफी मागून मानसिक जप करावा. स्वामी भावनांची भुकेली आहेत, कडक नियमाचे नाही.